श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण लक्ष्मी पूजनाला आपण झाडूची पूजा करतो, म्हणजेच आपण लक्ष्मीची पूजा करतो। ती आपण लक्ष्मीची पूजा का करतो, कशी करतो, कशासाठी करायची, आपण जी शिराई आपण ती लक्ष्मी म्हणतो ती घरामध्ये कधी आणायची, या गोष्टीचं मी सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बाहेर कशी काढायची आणि सकारात्मक ऊर्जा कशी घरामध्ये आणायची ते सर्व डिटेल्स मी आता सांगणार आहे। आपण लक्ष्मी पूजा का करतो, म्हणजेच आपण लक्ष्मीची म्हणजे झाडूची, त्याला आपण शिराई असं म्हणतो। काय पूर्वी काळी आपण बघा झाडूला आपण झाडू म्हणत नसायचो, आपले पूर्वज त्याला लक्ष्मीच म्हणायचं। आपण त्या लक्ष्मीला म्हणजे झाडूला कधी पायही लावून देत नव्हतो आणि लावित नव्हतो, आणि जर पाय जर लागला तर आपण त्याची पाया का पडतो ह्या सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर रीतीने सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। लक्ष्मी पूजनाला झाडूला एवढं महत्त्व का आहे ते मी तुम्हाला आता सांगत आहे। आपण पूर्वी काळी झाडूला लक्ष्मी असं म्हणायचं, तर तो का म्हणायचं, कारण लक्ष्मी झाडूमध्ये लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं। लक्ष्मी पूजनाला झाडूला म्हणजे शिराईला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे तर मी तुम्हाला आता सांगते आहे। आणि हा झाडू आपण कधी आणायचा आहे, तर हा झाडू आपल्या धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे आपण धनतेरस म्हणतो या दिवशी आणायचा आहे। या दिवशी बघा बरेचसे लोक गाड्या खरेदी करतात, सोनं खरेदी करतात, घर खरेदी करतात किंवा नवे घरामध्ये राहण्यासाठी जातात। तर का करतं, कारण की त्या दिवशी लक्ष्मीचं आगमन होतं आपल्या इथे। आणि अशा वेळेला जर आपण आपण धनत्रयोदशीला आपण ही लक्ष्मी आपण जी म्हणतो किंवा झाडू शिराई असं म्हणतो ती जर घरामध्ये आणली तर ती ही खूप आपण लाखो रुपये खर्च करून आणलेली एखादी वस्तू, म्हणजे अशाच याच मॉलमध्ये आपण ती 10-20 रुपयाची जी झाडू असते ना तिला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे। बाकी आपण काही खरेदी करू नका, नसले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण आपण त्या दिवशी झाडू का होईना आपण लक्ष्मी म्हणतो ना, आपण इतर दिवशी तुम्ही जरी आणून ठेवलेली असेल ना ती राहू द्या, कारण की तुम्हाला वर्षभर ती गरजेचीच आहे, ती खराब होणारच कधी ना कधी। तर परत तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही ही एक शिराई घेऊनच या, नक्की घेऊन या, कारण की तिला त्या दिवशी आणलं तर घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट होते। या झाडूमध्ये म्हणजेच या शिराईमध्ये लक्ष्मीचा वास असतो। लक्ष्मी म्हणजेच समृद्धी, सुख, शांती, आनंदाची प्रतीक आहे असं मानलं जातं। मग त्यामुळे जर ह्या दिवशी जर ही झाडू किंवा लक्ष्मी घरात आणलं तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट होते। धनलक्ष्मी आपल्यावर सुखी आनंदी असते, त्यामुळे कधी आपल्याला धनाची कमतरता कधीच पावत नाही, आपल्याला अडचणी जीवनात कधीच येत नाही। झाडूमुळे घरातला कचरा, घाण सर्व काही बाहेर जातं, म्हणजे निगेटिव्ह वाईब म्हणतो आपण त्याला, नकारात्मक ऊर्जा म्हणतो ती बाहेर जाते। या उलट आपण जी नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकतो त्यानंतरच ती सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते, म्हणजे स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा वास असो असं म्हटलं जातं। जर आपल्या नकारात्मक ऊर्जा बाहेर पडले तर आपण ज्या वेळेला घराची त्याच झाडूने स्वच्छता करतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये स्वच्छतेमुळे सकारात्मक ऊर्जा ही एंट्री करते, म्हणजे स्वच्छतेमध्येच लक्ष्मीचा वास असतो हे सर्वांना माहितीच आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी आत येते, सकारात्मक ऊर्जा घेऊन आत येते, त्यामुळे आपल्याला घराची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे। स्वच्छता ठेवली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने भरभराट होते, रोगराई दारिद्र्य नाहीसं होतं, त्यामुळे लक्ष्मीच्या घरामध्ये वास असतो। लक्ष्मी कधी आपल्या घरातून काढता पाय घेत नाही, त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला शिराईला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। त्यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी शिराई ही आणणं खूप गरजेचं आहे। बघा जुने लोक म्हणायचे झाडूला जर लात लागली तर म्हणायचे की पटकन झाडूच्या पाया पड, कारण त्यामध्ये तथ्य आहे, कारण त्या झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो। म्हणून आपल्याला जुन्या लोकांनी आपल्याला शिकवण दिली आहे की झाडूला लात लागली, चुकूनही लात लागली तर आपल्याला पटकन त्या झाडूचे पाया पडायचे आहे। आणि आपणही लहान लेकरांना सांगतो की झाडूला लात लागली तर झाडूची पाया पड म्हणून, कारण की आपण जी परंपरा मागून घेत आलेलो आहे तीच परंपरा आपण पुढे पिढीला देत आहे। त्यामुळे आपल्याला ह्या छोट्या गोष्टी आहे ना खूप महत्त्वाच्या आहे, आणि ह्या छोट्या गोष्टीतूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धीने वास राहतो। पण घरामध्ये झाडू आणतो म्हणजे लक्ष्मी आणतो, म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी घरात आणायची आहे। ज्या वेळेला आपण धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी घरात आणतो त्यावेळेला आपल्या मुख्य दरवाजावर लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहे। त्यानंतर घरात लक्ष्मी आल्यावर त्याला कलावा म्हणजेच आपण लाल पिवळा जो धागा असतो तो बांधायचा आहे, त्यानंतर त्याचा आपल्याला वापर करायचा आहे। म्हणजे आधी आपल्या लक्ष्मी पूजनाला ती शिराई आपल्याला ठेवायची आहे, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला त्या शिराईचा वापर चालू करायचा। बघा ज्या घरामध्ये शिराई आपण झाडू त्याला असं म्हणतो ती नसेल तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो, म्हणजे त्या घरामध्ये दारिद्र्य, पैशाची अडचण, रोगराई, समस्या अशा भरपूर काही छोट्या गोष्टी असतात का आपण त्याकडे दुर्लक्ष करू, या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो।
म्हणजे नकारात्मक ऊर्जा त्या घरामध्ये भरभरून येत असते। या उलट ज्या घरामध्ये शिराई आपण म्हणतो असते त्या घरामध्ये सुख समृद्धी धनाची प्राप्ती खूप होत असते। त्यांना कधी पैशाची अडचण येत नाही किंवा घर खूप आनंदी आणि सुखी समाधानी असतं, कारण त्या घरामध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो। सकारात्मक ऊर्जा कशी त्या घरामध्ये येते तर याचं हे खूप उत्तम उदाहरण आहे। वास्तुशास्त्रानुसार झाडू कोणत्या रूम मध्ये ठेवता कामा नये, तर स्वयंपाकघरामध्ये झाडू एक ठेवायचा नाहीये। देवघर म्हणतो आपण जिथे पूजा करतो तिथे आपल्याला झाडू ठेवायचा नाही। त्याचबरोबर आपल्याला बेडरूम आपण जिथं आपण झोपतो त्या ठिकाणीही आपल्याला झाडू ठेवायचा नाही। या ठिकाणी झाडू ठेवणं अत्यंत चुकीचं मानलं जातं। तसंच उत्तर आणि पश्चिम दिशेलाही आपल्याला झाडू ठेवायचा आहे। नंतर ईशान्य आणि पूर्व दक्षिण दिशेच्या कोपऱ्यालाही आपल्याला झाडू ठेवता कामा नये। आपल्याला देवघरामध्ये, किचनमध्ये किंवा आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे, तसंच बेडरूममध्ये आपल्याला झाडू हा उभा ठेवायचा नाही। शक्यतो आपल्याला त्या ठिकाणी झाडू ठेवायचाच नाही। जरी आपल्याकडून चुकून जरी तो झाडू उभा असा ठेवण्यात गेला तर आपल्याला दारिद्र्य, पैशाची अडचणी, पैशाचे व्यवहार असो किंवा रोगराई या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणाला उद्भवू शकते। आणि झाडू हा उभा ठेवता कामा नये। म्हणजेच पुढच्या समस्या अशा उद्भवतात की दारिद्र्य येणं, पैशाची अडचणी, रोगराई या सर्व समस्या घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालू होतात। या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। म्हणून आपल्याला शक्यतो झाडू हा आपल्याला खाली पडता किंवा असं झोपून ठेवायचा आहे। झाडू अतिशय महत्त्वाचा असल्याने याचे छोटे असे नियम आहेत ते आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। नाही म्हणजे आपल्या चुकूनही झाडूला पाय लावायचा नाही। आणि चुकून जरी पाय आपला लागला गेला तर आपल्याला मनोभावेने त्याची माफी मागायची, क्षमा मागायची आहे, पाय पडायचं आहे। कारण की आपल्याकडून झाडूमध्ये लक्ष्मी माताचा वास असतो, म्हणजे झाडूमध्ये लक्ष्मी माता राहते आणि आपल्याकडून चुकूनही पाय लागला तर आपण लक्ष्मी माताला नाराज करतो। आणि अशामुळे आपल्याला छोट्या गोष्टींना, म्हणजे छोट्या नाही खूप मोठमोठ्या गोष्टींना, अडचणींना सामोरं जावं लागतं। वर्षभरामध्ये तुम्हाला कधीही झाडू खरेदी करण्याची गरज पडली तर अशा दिवशी आणा की जे लक्ष्मी माता त्या दिवशी प्रसन्न असते। म्हणजेच आपल्याला बुधवारी आणि शुक्रवारी झाडू खरेदी करायची आहे। आणि कधी करायची नाही तर ती रविवारी आणि मंगळवारी आपल्याला झाडूची कधी खरेदी करायची नाही, कारण की त्या दिवशी लक्ष्मी माता आपल्यावर रागवू शकते। बघा, बऱ्याचशा महिलांना सवय असते की मुलांनी त्रास दिला तर झाडू घेऊन मुलांना मारतात, पण हे साफ चुकीचं आहे। कारण की याने लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं। ज्या वेळेला झाडू खराब होतो त्यावेळेला आपण काय करतो, झाडू कचऱ्यामध्ये टाकून देतो किंवा तो जाळून टाकतो। तर असं न करता झाडूचा वापर आपण अंगण झाडण्यासाठी, जिना झाडण्यासाठी किंवा बिल्डिंग झाडण्यासाठी, टेरेस झाडण्यासाठी अशा छोट्या गोष्टींसाठी करा, पण तो झाडू जाळू नका किंवा कचऱ्यामध्ये टाकून देऊ नका। ज्यावेळेला आपण नवीन घर खरेदी करतो किंवा नवीन घरामध्ये राहायला जातो तर त्याचबरोबर आपल्याला नवीन घरामध्ये ज्या वेळेला आपण राहायला जातो तर त्याचबरोबर आपल्याला नवीन झाडूचीही खरेदी करायची आहे आणि घराबरोबर आपल्याला त्या झाडूचीही, शिराईचीही पूजा करायची आहे। संध्याकाळी घर झाडू नका। मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की संध्याकाळी आपल्याला घर झाडायचं नाही, कारण ज्या वेळेला आपण घर झाडतो त्यावेळेला आपण लक्ष्मी मातेलाही घराच्या बाहेर काढतो असं म्हटलं जातं। त्यावेळेला जरी लहान मुलांनी घरामध्ये कचरा केला तर तो आपण बाजूला ठेवायचा आहे, पण आपल्याला घर झाडायचं नाही। दुसऱ्या दिवशी आपण तो कचरा उचलू शकतो, पण घर झाडू नका। लक्षात ठेवा, घरातली एखादी व्यक्ती जर घराबाहेर गेली तर त्यानंतर लगेच आपल्याला घर झाडून घ्यायचं नाहीये। किमान अर्धा तास तरी उलटून द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे। झोपण्याआधी आपल्याला झाडू हा मुख्य दरवाजाच्या पाठीमागे ठेवायचा आहे। याचं कारण असं की रात्री 12 नंतर आणि ब्रह्ममुहूर्ताच्या आधी म्हणजे 3:30च्या आत हा नकारात्मक शक्तींचा वेळ असतो। मग अशा वेळेला नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून आपल्याला झाडू हा मुख्य दरवाजाच्या पाठीमागे नक्की ठेवायचा आहे। अशा छोट्या गोष्टी आहे की त्याचं आपण पालन करीत नाही आणि बऱ्याचशा आर्थिक समस्याला किंवा रोगराईला आपण सामोरं जातो। अशा छोट्या गोष्टीचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुखी, आनंदी असं आपण जीवन जगू शकतो। कधी आपल्याला पैशाची अडचण येत नाही। त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि बघा तुमच्या घरामध्ये काय बदल होतो। अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे।